नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या कामोठेमधील साई समर्थ हॉस्पिटल या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर रुपेश वडगावकर. त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे, की त्यांनी केलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे एका पेशंटला त्रास झालेला आहे. पेशंटने जे आरोप केलेले आहेत, त्या बाबतीत त्यांनी पोलिसात तक्रार देखील केलेली आहे. संबंधित जे न्यूज चॅनल आहेत, त्यांना देखील त्यांनी नोटीस बजावलेली आहे. एकंदरीत प्रकरण काय आहे आणि त्यांची बाजू काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. डॉक्टर साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. निश्चितच अनेक वर्षापासून जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असताना असं कधी आरोप होतो, तर ते ऐकल्यानंतर तुमची मानसिकता सर्वात पहिले हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत आणि त्याला मी पूर्णपणे विरोध करतो, कारण त्याला अर्थ नाहीये सर. आणि माझ्याकडे पूर्णपणे त्याचा रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्डनुसार तो आमच्याकडे न्यूरोलॉजिकल ट्रीटमेंटसाठी आला होता आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटचं आला. नाव काय होतं? पेशंटचं नाव आहे शैलेश धुमाळ. तुम्ही ट्रीट केलं, तुम्ही ट्रीटमेंट 100% नाही. माझं नाव कुठेही नाहीये. तो पेशंटला माझं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे डॉक्टर माझ्याकडे येतात. माझ्याकडे एमडी फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरो फिजिशियन सगळे येतात. तर त्यांना त्याची जी ट्रीटमेंट केली ती न्यूरो फिजिशियन आणि एमडी फिजिशियनने केली आहे आणि इव्हन तो त्यांच्याच अंडर होता. तो जे काही बोलतोय की रुपेश वडगावकरने माझ्यावर ट्रीटमेंट केली आणि हे फक्त टार्गेट करण्यात आलंय साई समर्थ हॉस्पिटल आणि डॉक्टर रुपेश वडगावकर यांना. ठीक आहे. ऑब्व्हियसली मी 20 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय. 20 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा मेडिकल निग्लिजन्स, कोणत्याही प्रकारचं पेशंटला माझ्याकडून त्रास झालेला नाहीये. आणि तसं असतं तर आतापर्यंत कंप्लेंट्स आल्या असत्या. परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की त्या पेशंटला आपण धुमाळबद्दल जर बोलायचं म्हटलं तर धुमाळ माझ्याकडे ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याला कन्व्हर्जनची ट्रीटमेंटसाठी आला होता आणि कन्व्हर्जनची ट्रीटमेंट पूर्णपणे व्यवस्थित होऊन तो 20 तारखेला आमच्या मराठीत थोडं एक्सप्लेन करा सगळ्यांनाच. हो, टेक्निकल तो फिटसाठी माझ्याकडे आला होता आणि त्या फिटच्या ट्रीटमेंटबद्दल पूर्णपणे व्यवस्थित ट्रीटमेंट होऊन न्यूरो फिजिशियनच्या अंडर आणि एमडी फिजिशियनच्या अंडर तो ट्रीटमेंट घेऊन डिस्चार्ज झाला. आणि डिस्चार्ज नंतर जर काही कार्डियक इव्हेंट झाला असेल तर त्याला हॉस्पिटल कसा जबाबदार राहू शकतो? तो आला होता का बरं तुमच्याकडे नाही, त्यासाठी? परत तो आमच्याकडे आला नाही. पण आला असता तर आमचं हॉस्पिटल ओपन आहे ना. माझ्याकडे कार्डिओलॉजिस्ट सुद्धा आहे. मी त्याचं ओपिनियन घेतलं असतं त्या ठिकाणी. ओके. आणि तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत? मी ती व्हिडिओ पाहिली, त्याच्यामध्ये प्रचंड खर्च झाला आमचा आणि या सगळ्याला जबाबदार एक प्रकारे साई समर्थ हॉस्पिटल आणि तुमच्या टीमला तुम्हाला पकडलेलं आहे. का, म्हणजे का झालं असं सर, सगळं? मी एकच सांगतो. त्याच्याच व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं एक 100% ब्लॉकेज आहे, एक 78% आणि एक 72%. सर, जगात तुम्ही कोणत्याही कार्डिओलॉजिस्टला, हार्ट स्पेशलिस्टला विचारा, बायपास सर्जनला विचारा, की हा ब्लॉकेज काही 2 दिवसात, 4 दिवसात होत नाही. इट्स अ लाँग टर्म प्रोसेस. आणि ऑलरेडी त्याला आयसी ब्लीडची हिस्ट्री आहे, हायपरटेन्शनची हिस्ट्री आहे, डायबिटिक आहे, अनकंट्रोल त्याला मधुमेह आहे, म्हणजे शुगरचा त्रास आहे. आणि ह्या सगळ्या Alcoholic पण आहे का? अल्कोहोलिक आहे सर, तो अल्कोहोलिक आहे. रेकॉर्डला आहे का सगळं? रेकॉर्डला आहे माझ्याकडे. सायकॅट्रिस्ट रेकॉर्डला आहे. सायकॅट्रिस्टने सुद्धा त्याला अल्कोहोलिक सांगितलंय. आणि एवढं सगळं असताना त्याला आमच्याकडे ज्या गोष्टींसाठी तो ऍडमिट झालाय त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि घरी गेल्यानंतर जर त्याला काही त्रास झाला आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर त्याला त्रास झालाय तर त्याच्यासाठी हॉस्पिटल कसं जबाबदार राहणार? आणि आम्ही ट्रीटमेंट केली आहे त्याला, मेंदूच्या आजारासाठी, फिट्ससाठी ट्रीटमेंट केली आणि तर त्याला इथून डिस्चार्ज नंतर जर त्याला कार्डियक इव्हेंट झाला किंवा हार्ट अटॅकचे लक्षणं दिसले तर त्याने आमच्याकडे यायला हवं होतं. परंतु तो आमच्याकडे न येता दुसरीकडे गेला. काही हरकत नाही, तो त्याचं ओन म्हणजे डिसिजन आहे. परंतु ह्या ट्रीटमेंटमुळे त्याला त्रास झाला असता तर कुठेतरी ते एव्हिडन्स दिसले असते. तर तुम्ही जे म्हणजे टेस्ट केले असतील त्याच्यामध्ये असं काय तुम्हाला जाणवलं का बाबा? येस, नक्कीच. डे 1ला ज्यावेळेस त्याचा ईसीजी केला, त्या ईसीजी मध्ये बदल होते. परंतु पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी आम्हाला रिफ्यूज केलं, की आम्हाला फक्त आता अकडीची ट्रीटमेंट करा आणि टंग बाईट जी झाली, म्हणजे जीभ चावल्या गेली, त्याची ट्रीटमेंट करा. आणि त्याची ट्रीटमेंट झाली, पेशंटला डिस्चार्ज केलं. ऑलरेडी त्यांना माहित होतं की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्हाला आता याचा त्रास नाही तर आमचे खर्च वाढवू नका, आम्ही फायनान्शियली फार वीक आहोत. तुम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं Yes, ते ट्रीटमेंट ऑन पेपर आहेत सर. माझ्याकडे ऑन पेपर आहे आणि कोणत्या तरी मोटिव्हने कोणीतरी त्याला ह्या सगळ्या प्रकाराला फूक मारताय आणि माझं नाव कसं खराब करता येईल या एरियामध्ये, त्याचा मोटिव्ह आहे त्यांचा. ऑन पेपर आहेत, 2-3 दाखवू शकाल तुम्ही? येस, नक्की सर, नक्की. जर बघाल ना तर तुम्ही, माझ्याकडे डॉक्टर तेजस्विनी शिंदे एमडी फिजिशियन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला या ठिकाणी म्हणजे आपण एमडी फिजिशियनने त्याची ट्रीटमेंट केली आहे आणि ट्रीटमेंट करत असताना त्यांनी सांगितलं होतं की भाई त्याचे कार्डियक मार्कर्स आणि टुडिको आणि कार्डिओलॉजी ओपिनियन घ्या. तर पेशंटने ते सगळ्या गोष्टी रिफ्यूज केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे 18 तारखेला रात्री 10 वाजता पेशंट वॉन्ट्स डिस्चार्ज अँड नॉट विलिंग टू स्टे, टुडिको आणि कार्डिओलॉजी रेफरन्स. पेशंट ऑलरेडी कॉन्सिल्ड फॉर फर्दर कॉम्प्लिकेशन्स अँड ट्रीटमेंट
प्रोटोकॉल स्टील नॉट विलिंग टू स्टे अँड फर्दर मॅनेजमेंट. हे तुम्ही आहे ना बघा, हे तुम्ही कागदावर म्हणता, परंतु फिजिकली देखील त्याला तसा सल्ला दिला होता का? फिजिकली पण दिला होता. त्यांची मिसेस पण बोलते, Yes, त्या त्यांची सगळ्यांना मिसेस पण, त्यांच्या मिसेस होत्या, त्यांचा मुलगा होता आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आता सायकॅट्रिस्ट हे नंतर पेपर बनवला असं कोणी आरोप केला? 100% नाही. माझी सिस्टीम आहे सर यामध्ये आणि हे याचे सगळे त्यांच्याकडे सुद्धा डिस्चार्ज कार्डवर ह्या सगळ्या हे गोष्टी मेन्शन आहेत. जे हे तुम्ही जे लिहिलेलं आहे हो. हे त्यांच्याकडे कॉपी Yes. त्याच्यावर पण लिहिलेलं आहे. त्याच्यावर पण लिहिलेलं आहे आणि सायकॅट्रिस्ट जे आहे, सायकॅट्रिस्टने स्पष्ट सांगितलेलं आहे की तो डेली बेसिसवर अल्कोहोल कन्झ्युम करतो. लास्ट कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल बिफोर ऍडमिशन आहे, इरिटेबल आहे, क्रोनिक. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची क्रॅनिटॉमी सर्जरी झाली आहे, म्हणजे म्हणजे मेंदूची सर्जरी झाली आहे. मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती आणि ती गाठची सर्जरी 1 वर्षापूर्वी त्याची झाली आहे. हे डॉक्टर राहुल म्हणून भातांब्रे सायकॅट्रिस्ट आहे, त्यांनी बघितलं. ते जे उपचार चालू असतील ते घेत होते का त्याच्यावर? नाही, त्यांनी स्टॉप केलेले आहेत उपचार. त्यांनी मेडिसिन्स जे आहेत मेंदूच्या आजाराचे जे मेडिसिन्स आहेत त्यांनी 3 महिन्यांपूर्वी स्टॉप केलेले आहेत स्वतःच्या विदाऊट डॉक्टर म्हणून ते कन्सल्ट. असं झालं का? म्हणून कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस आहेत. नाही ना, म्हणजे आता त्यांना जी फिट्स आली होती त्याच्यामुळे आले हो, असेल. त्याच्यामुळे फिट्स आलेत कारण त्यांनी मेडिसिन बंद केले होते. ओके. 3 महिन्यांपूर्वी कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याविना त्यांनी मेडिसिन्स बंद करून हे टाकले. तुम्हाला कोणी सांगितलं? पेशंटच्या रिलेटिव्हने, आणि पेशंटच्या रिलेटिव्हने माझ्या एमडी फिजिशियनला, न्यूरो फिजिशियनला ही हिस्ट्री दिली आहे आणि ती हिस्ट्री ऑन पेपर लिहिलेली आहे. या सगळ्याचा उद्देश तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खरोखरच तुमची चुकीची, आता तुम्ही जे तक्रार केलेली आहे पोलिसांना, म्हणजे आपण नंतर जाऊ त्या विषयावर, उद्देश काय असेल तर ते काय तक्रार केली, कोणाला सर केली? तक्रारमध्ये मी कोणाला पोलीस केली? डिपार्टमेंटमध्ये केली आहे, सहाय्यक पोलीस आयुक्त खारघर विभाग नवी मुंबई, यामध्ये मी तक्रार केली आणि तक्रारीमध्ये मी स्पष्ट सांगितलंय की बाबा हा जो प्रकार आहे तो बिनबुडाचा आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की शैलेश धुमाळ आणि ते कोणी प्रसारमाध्यम आहे तर त्यांनी जाणीवपूर्वक खोटे सांगून माझे आणि माझ्या साई समर्थ हॉस्पिटलची प्रतिमा बदनाम व्हावी या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आलेला आहे. ओके. बरं, आता म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर अनेक पेशंट तुम्हाला फोन करत असतील किंवा या बाबतीत त्यांना काय वाटतं? सर मी एक सांगू तुम्हाला, मला फार आनंद होतोय की माझ्या ह्या सिच्युएशन मध्ये जवळजवळ 200 ते 300 कॉल्स आणि पेशंट्स टोटल मिळून मला इथे भेटून गेले, मला कॉल्स केले, मला मेसेजेस केलेत की सर ही चुकीची बातमी आहे. आणि मला फार आनंद होतोय की ह्या माझ्या कठीण परिस्थितीमध्ये माझा जरी सोशल मीडियावर म्हणा किंवा या माध्यमातून माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला असेल तरी माझे पेशंट माझे आहेत, त्यांचा ट्रस्ट माझ्यावर आहे आणि 18 ते 20 वर्षाला मी या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय. एकही अनइव्हेंटफुल माझी प्रॅक्टिस आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये मी प्रत्येकाला अहोरात्र मदत केलेली आहे, माझ्याकडून जेवढी होईल तेवढी. तुम्ही कशामध्ये स्पेशलायझेशन केलं? मी सर जनरल फिजिशियन आहे आणि जनरल फिजिशियन असताना हळूहळू पेशंटचा फ्लो वाढत गेला आणि मग नंतर हॉस्पिटल कायद्याच्या चौकटीत राहून मी हॉस्पिटलच्या सगळ्या परवानग्या घेऊन हॉस्पिटल चालू केलंय. बरोबर. तुम्ही त्याला ट्रीटमेंट केलीच नाही का? मी केलीच नाही सर, मी ट्रीटमेंटच केली नाही कारण 17 तारखेला ज्यावेळेस तो ऍडमिट झाला, 17 जुलैला, त्या पूर्ण दिवस मी इथे नव्हतो, मी बाहेर गेलो होतो आणि मी रात्री 11:30 वाजता या ठिकाणी आलो आणि मी पेशंटला बघितलंच नाही कारण पेशंटला बघितलं एमडी फिजिशियनने आणि न्यूरोने. आणि 18 तारखेला रात्री माझं हॉस्पिटल असल्यामुळे मी प्रत्येक पेशंटचा राऊंड घेतो आणि प्रत्येक पेशंटचा राऊंड घेतल्यानंतर त्याच्याकडेही गेलो रात्री 18 तारखेला 10:30 वाजता, ज्यावेळेस मला घरी जायचं होतं त्यावेळेस मी राऊंड घेतला, त्याच्याशी बोललो आणि बाय डिफॉल्ट बोलल्यानंतर बाबा तुला आराम वाटतोय का एवढं सगळं विचारून मी घरी गेलो. बरं, जे डॉक्टर आहेत म्हणजे ज्यांच्याकडे तो कार्डियाक अरेस्ट आल्यानंतर किंवा ती सिच्युएशन झाल्यानंतर गेला होता, डॉक्टर अविनाश काय नाव तुम्ही? डॉक्टर अविनाश गुठे. ओके. मग त्यांची काय नक्की सर, त्यांच्याशी अविनाश चर्चा गुठे सर- झाली का तुम्ही? हो, अविनाश त्यांनी गुठे त्याला सांगितलं का चुकीचे उपचार, म्हणजे अर्थात चुकीचे उपचार झाले असा त्यांचा आरोप आहे. आरोप आहे. त्याला त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का किंवा 100 तुम्ही कुठल्या आधारे त्यांनी बोललं पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरनी सांगितलं असावं असं काही सांगितलं नाही, का? 100% नाही. डॉक्टर अविनाश गुठे हे कार्डिओलॉजिस्ट आहे आणि खूप चांगले कार्डिओलॉजिस्ट आहे. मी त्यांच्याशी नंतर टेलिफोनिक कम्युनिकेशन केलंय आणि त्यांनी सरळ सांगितलंय की बाबा हा त्याचा जुना आजार आहे आणि त्याला तुम्ही जी ट्रीटमेंट केली ती पूर्णपणे व्यवस्थित केली आणि तो तिथून डिस्चार्ज झाला. त्याच्यानंतर त्याला जर काही कॉम्प्लिकेशन झाले असतील किंवा नंतर कार्डियाक अरेस्ट असेल त्याला तुम्ही कसे जबाबदार असू शकतात याची प्रॉपर माझं आणि त्यांचं कम्युनिकेशन झालेलं आहे. मला काय म्हणायचंय सर, तुम्ही अप्रोच कसा ठेवला पाहिजे, मी माझं एक तुम्हाला मत सांगतो. हो. पेशंट तुमच्याकडे काय लक्ष घेऊन आला हो. त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट केली. हो. मी पेशंट न्यूरोलॉजिस्टला दाखवला, मी हो. वैयक्तिक डॉक्टर आहे, मी माझं मत मांडलं. आमच्या अवेलेबल मेडिकल नॉलेज नुसार आम्ही पेशंट ट्रीट केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठे मेडिकल नेग्लिजन्स झालेलं नाही. बरोबर. नंबर 1. हो. पेशंट माझ्यासाठी जो आला होता, ज्याची लक्षणं होती, फिटचा पेशंट होता, न्यूरोलॉजिस्टने बघितला पेशंटला फिटचा आजार होता, आम्ही पेशंटला फिटची ट्रीटमेंट दिली. बरोबर. पेशंटला नंतर जी लक्षणं आली डिस्चार्ज झाल्यानंतर, बरोबर. त्याच्यासाठी आम्ही जबाबदार असू शकत नाही. बरोबर. आणि आज सर्व ठिकाणी ज्ञात आहे की ब्लॉकेजेस हे काही एका दिवसात होत नाही. बरोबर. ब्लॉकेजेस
हा जो विषय आहे, ज्या अर्थी पेशंट स्वतः सांगते माझ्या 3 नसांमध्ये ब्लॉक आहे, ही जी प्रक्रिया आहे बरं. ही वर्षानुवर्ष होणारी प्रक्रिया आहे, ज्याच्याकडे आपण दम लागतो, छाती दुखते, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बरोबर. एक हो. आजार झाला तो आम्ही नीट केला. बरोबर. डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला छातीचा त्रास होऊ लागला, अस्वस्थ वाटू लागलं. डॉक्टर हार्ट स्पेशलिस्टकडे गेले. हार्ट स्पेशलिस्टकडे गेल्यानंतर त्यांना त्याच्या आजाराचं निदान झालं असेल. याचा अर्थ हे होत नाही की आमच्याकडे पेशंट हार्ट अटॅक साठी आला होता बरोबर. आणि आम्ही तो मिस केला होता म्हणून. आणि पेशंटला ब्लॉकेजेस आहेत, पेशंटची अँजिओप्लास्टी झाली नाही, बरोबर. पेशंटचे अँजिओप्लास्टी फेल झाले, याच्यावरून सिद्ध होतं की ते ब्लॉकेजेस अतिशय तीव्र स्वरूपाचे होते. बरोबर. बरोबर. तीव्र स्वरूपाच्या ब्लॉकेजेस असताना सुद्धा पेशंटने याच्या अगोदर कधी लक्षणं सांगितले नाही, आम्हालाही लक्षणं सांगितले नाही. बरोबर. आणि तशी जर लक्षणं आम्हाला सांगितली असती तर आम्ही त्या हिशोबाने ट्रीटमेंट केली असती. पेशंट जे लक्षणं आमच्याकडे घेऊन आलो होतं, बरोबर, ती लक्षणं फक्त आणि फक्त फिट या आजाराची होती. हे मत आम्ही सुपर स्पेशलिस्ट डीएम न्यूरो डॉक्टरकडून पण कन्फर्म केलं गेलं आहे. हा जो पेशंटचा हार्टच्या संबंधित आजार आहे, हा वेगळा आजार आहे, हा नंतर झालेलं निदान आहे. आणि त्या निदानाबद्दल आम्ही आहे हॉस्पिटल पहिलं ट्रीटिंग असताना आम्ही त्याच्यासाठी कसं जबाबदार ठरवणार तुम्ही आम्हाला. आणि त्याच्यानंतरही सर तो जवळजवळ 2 दिवसांनी त्याला ते कार्डियक पेन सुरू झाले. इव्हन जो त्याला जे काही असेल, मी म्हणतो जे काही असेल तो आमच्या इथून डिस्चार्ज झाल्यानंतरचा इव्हेंट आहे. बरोबर. 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 डॉक्टर पेशंट हार्ट स्पेशलिस्ट कडे गेल्यानंतर जर त्याला कार्डियक इव्हेंट त्यावेळेस असेल तर ते सल्ला देणारच अँजिओग्राफीचा. बरोबर. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर तो क्रोनिक अल्कोहोलिक, क्रोनिक डायबेटिक, परत क्रोनिक सगळं सांगायचं सर. आता कसे माझ्याकडे नोट्स नाहीत, तुमच्याकडे डिस्चार्ज कार्ड आहे. हो. तुम्ही डिस्चार्ज कार्ड वरून सगळं सांगू शकता की पेशंट आमच्याकडे कुठल्या लक्षणांमधून घेऊन आलाय. बरोबर. आणि सर इव्हन क्रायनेटॉमी, पोस्ट क्रायनेटॉमी पेशंट होता आयसी ब्लीडमुळे, म्हणजे फार कॉम्प्लिकेटेड होता, क्रोनिक अल्कोहोलिक होता. ह्या गोष्टीमध्ये आम्ही ज्या पेशंटचे न्यूरोलॉजिकल लक्षणं आहेत त्याला पहिले स्टेबिलाइज करणारच. बरोबर. आम्ही पेशंटला फॉलोअपलाही बोलवलेलं आहे पेशंटला. आणि पेशंट म्हणतो रात्री त्रास झाला गोळ्या घेऊन, पेशंट त्या वेळेस पण रात्री पण आले नाही दाखवायला की त्यावेळेस तो त्रास आहे त्याच आजाराचा का वेगळ्या आजाराचा आहे. असं होऊ शकतं की पेशंट आला त्या दिवशी 17 तारखेला तेव्हा आम्हाला फिटचा आजार होता आणि 20 तारखेला त्याला हार्ट डिस्चार्ज झाल्यानंतर 20 तारखेला हार्ट अटॅक पण येऊन गेला असेल. ते पेशंटने आमच्याकडे सांगू शकत नाही, पेशंट आमच्याकडे आलंच नाही नंतर. बरोबर. आणि त्याच्यानंतरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याच्यानंतरची रिस्पॉन्सिबिलिटी आपली नसतेच, कारण ज्या कंप्लेंटसाठी आपल्याकडे तो आला आहे त्याची पूर्णपणे व्यवस्थित ऍज पर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून. घरी गेल्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला त्रास होतोय, पेशंटने कमीत कमी कर्टसी दाखवून आमच्याकडे एकदा फॉलोअपला यायला पाहिजे होतं की मला हा त्रास होतोय. आम्ही त्यांना तेव्हा काही ट्रीटमेंट डिनाय केली नाही, पेशंट आला नाही, पेशंटला त्रास होतोय, पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर पेशंटने त्याचं हार्टचं निदान झालं. बरोबर. आणि हार्टच्या निदानानुसार पेशंटने पुढची ट्रीटमेंट गेली. गेल्या त्या एपिसोडच्या आमच्याकडे कागद आहेत, इव्हॅल्युएशन आहे, जे काही समजा सीटी केलं असेल किंवा ईईजी केलं असेल ते आहे. आणि त्या बेसिसवर पेशंट न्यूरोलॉजीची केस होती. येस. बरोबर. अगदी बरोबर. मग हे जर एवढं क्रिस्टल क्लिअर असताना याच्यापेक्षा पलीकडे याचं बाईट घ्या, त्याचं बाईट घ्या, बिलकुल कोणालाही इन्व्हॉल्व्ह करायची गरज नाही. दिस इज ओपन अँड शट केस सर. म्हणजे सर तुम्हाला सांगा ह्या केसेस आहेत ना, आता याच्यात आम्हाला मेमो पण भेटतात सर बीएमसी मध्ये जेव्हा अशी कंप्लेंट्स येतात. मग जेव्हा आपण मेमो मध्ये एक्सप्लेनेशन देतो ते केसेस तिथेच शट होतात. बरोबर. गव्हर्नमेंट मध्ये तर हीच प्रक्रिया आहे. बरोबर. तर तेव्हा मग ह्या अशा केसेसला मला वाटतं तुम्ही म्हणजे अजून त्याला काय म्हणतात पब्लिक फिगर करायची काही गरज नाही असं आपण नाही करत सर, परंतु ते वेगवेगळ्या माध्यमातून ते पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणल्या जात आहेत आणि कुठेतरी साई समर्थ हॉस्पिटल आणि डॉक्टर वडगावकरांना इन्व्हॉल्व्ह केलं जात आहे. आणि आयडियली बघायला गेलं सर आता ह्याच्यामध्ये मग दुसरे काहीतरी फिगर्स असणं, दुसरं काहीतरी मोटिव्ह असणं हे क्लिअर कट होतं. नाही आहे सर, ऐका ना, एव्हरीबडी नोज. आणि त्या पेशंटला त्यांच्याकडे डिस्चार्ज कार्ड असताना त्याच्यावर आपल्या डॉक्टर न्यूरो फिजिशियन, एमडी फिजिशियन, ईएनटी आणि सायकॅट्रिस्ट चौघांचेही नावं आहेत, चौघांचे ओपिनियन्स त्याच्यावर लिहिलेले आहेत. त्यांच्याकडे पीडीएफ सुद्धा आहे आपल्या हॉस्पिटलच्या जेवढ्या आयपीडी पेपर्स. तुम्हाला फार असं वाटत असेल एखादं तुमच्या साईडने स्टेटमेंट रिलीज काय असेल करा, पण मी त्या दिवशी पण फर्म होतो, आताही फर्म आहे. तुम्ही पाहिजे तर हे स्टेटमेंट किंवा ही लेखी उत्तर त्याच्या नातेवाईकाला कळवा. आणि त्याला समजा जर ज्या ह्याला दिलेलं आहे, ज्या मीडियाने दिलेलं आहे त्याचं काही ऑफिशियल हे असेल तर त्याच्यावरती टाकून द्या. सर आपण दिले ऑफिशियली, इव्हन त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सुद्धा सांगितली आहे, परंतु कोणता मोटिव्ह, त्यांचा कोणता मोटिव्ह आहे त्या मागचा आपल्याला माहित नाही.
परंतु बाय डिफॉल्ट एव्हरीबडी त्या सगळ्यांना माहिती आहे की त्याची ट्रीटमेंट मी केलेली नाही. आपल्याकडे स्पेशालिटी डॉक्टरांनी केलेली आहे, न्यूरो फिजिशियन, सायकॅट्रिस्ट आणि एमडी फिजिशियनने केली आहे. तरी सुद्धा त्यांनी हेतू पुरस्कार साई समर्थमध्ये डॉक्टर रुपेश वडगावकर या दोघांनाही टार्गेट घेऊन आपल्या या इकडच्या एरियामध्ये माझं नाव कसं खराब करता येईल आणि मला कसं डावळता येईल याचा प्रयत्न त्यांनी त्या सगळ्या सोशल मीडिया थ्रू किंवा प्लॅटफॉर्म थ्रू केलेला आहे. आता सर याच्यात कसं आहे, मी त्या दिवशी ती बातमी वाचली, खाली स्टेटमेंट पण वाचली. आता ह्याच्यामध्ये कसं असतं सर माहितीये का, देर इज डेफिनेटली म्हणजे सिरियस मोटिव्ह बिहाइंड दिस. आणि सर जेव्हा असा मोटिव्ह असतो ना, आपण त्याच्या मागे न लागलेलं बरं असतं. कारण की ते लोक काय करणार तुम्हाला, म्हणजे दे वॉन्ट सम कम्पन्सेशन आणि दे आर डुईंग दिस फॉर्मली, हे तुम्हाला स्पष्टपणे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्याला आपण कुठलीही प्रकारची म्हणजे दाद न देणे, कारण की आपण चुकलेलंच नाही. चुकलेलं आणि जर चुकलेलं जा म्हणा कंझ्युमर कोर्टामध्ये. नाही, आपण मी त्यांना हे त्या दिवशी बोललो की जर तुम्हाला काही वाटत असेल ना तर तुम्ही हक्कन तुमचा न्याय मागा, परंतु सोशल मीडियावर जाऊन डॉक्टर रुपेश वडगावकरांना आणि हॉस्पिटलला, सोशल मीडिया इज नॉट म्हणजे सोशल मीडिया शुड नॉट गिव्ह एनी ओपिनियन्स. म्हणजे सोशल मीडियाला काही अधिकार नाहीयेत की तुम्ही एखाद्या माणसाला चुकीचं किंवा बरोबर आहे हे नाही. परंतु काय होतं सर, आज सोशल मीडियावर लोकांचा इतका विश्वास आहे ना, त्यानुसार लोक अक्षरशः आपलं रुटीन आणि आपला विश्वास आणि माइंडसेट पूर्ण बदलतात, ट्रस्ट फॅक्टर सोडतात. नाही होतात सर, पण आता मग सर जेव्हा आपल्यावरती एखादी गोष्ट येऊन शकते, आपण त्या गोष्टीला जर आपण हे मानलं, मग अल्टिमेटली मग आपल्याकडे काय माघार घेऊन पैसे देणं हाच एक ऑप्शन राहतो. मग त्यांना गप्प करायचा, विच इज रॉंग. मग त्याच्यापेक्षा मग त्यांना जर लिगल करायचं. सोशल मीडियाचं हेही खरं याचं, जितके दिवस गरम आहे तितके दिवस पोहे भाजते, नंतर पोहे भाजत. बरोबर, हे अगदी बरोबर. आज तुम्ही 20 वर्ष जर त्या भागात सेवा केलेली आहे, तुमचं एक नाव आहे, तुमची एक प्रतिष्ठा आहे, ती मला नाही वाटत एका प्रकरणामुळे ते सर कधी होईल. अशी कितीतरी प्रकरणं पटवर्धन मध्ये होतात, गांधी हॉस्पिटलमध्ये होतात, गुन्हेमध्ये होतात, बरेचसे होतात. पण लोकांना सर याचं हे नसतं, कारण की आपण सर जर म्हणजे दुसरी बाजू, पेशंट कुठल्या स्टेटमध्ये आणला जातो, कुठल्या कारणासाठी आणला जातो, हे लोकांना माहिती नसतं. त्याच्यात समजा ठीक आहे, ते आर नॉट म्हणजे ते त्याच्यातले ते एक्सपर्ट नाही. आपण आपली बाजू क्लिअर करायसाठी ठीक आहे, तुम्हाला एखादी बाईट रिलीज करायची असेल तुम्ही करून दे, पण ह्याच्यामध्ये सर सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आणि क्रिस्प ठेवा, जेणेकरून क्लिअर कट मेसेज गेला पाहिजे. याच्यामध्ये बिलकुल पण नाही असं झालं तसं झालं नाही. पेशंट आला होता याच्यासाठी, आम्ही हे उपचार केले, पेशंट जाताना व्यवस्थित होता, आमच्याकडे ह्या गोष्टीचं आहे. पेशंटला रात्रीतून त्रास झाला, पेशंट आमच्याकडे परत आला नाही, पेशंट पुढच्या दिवशी कार्डिओलॉजिस्टकडे गेला, त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी कधी अँजिओग्राफी केली याचंही आम्हाला माहिती नाही. आणि पेशंट स्वतःहून व्हिडिओमध्ये सांगितलेली की पेशंटला 3 ब्लॉकेज होते, जे की अँजिओप्लास्टीने सुद्धा निघालेले नाही. म्हणजे ही प्रक्रिया अतिशय फार वर्षापासून चाललेली प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. ह्या प्रक्रियेला एखादं हॉस्पिटल आणि त्याने न्यूरोलॉजीसाठी ट्रीटमेंट केलेली ही कशी जबाबदार असू शकते? बरोबर. बस एवढं तुम्ही तुमच्या साईडने मला वाटतं मत टाकून द्या. मग हे सगळ्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण असं काहीतरी षडयंत्र आहे, म्हणजे एकटा म्हणजे कोणाचं असावं असं तुम्हाला वाटतं? सांगता येत नाही. परंतु मी एक सांगू का सर, की लोकांना बऱ्याच गोष्टी माझ्या काहीतरी हे होत असतील, म्हणजे प्रगती कुठेतरी माझा पेशंट फ्लो माझा इकडच्या एरियातला असलेला म्हणजे म्हणतात ना PR पब्लिक रिलेशन्स कुठेतरी खटकत असेल, त्याच्यामुळे सुद्धा हा प्रकार घडू शकतो. तुम्ही या संदर्भात काय करणार आहेत का, कायदेशीर कारवाई? डेफिनेटली सर, मी ऍडव्होकेट थ्रू मी त्यांना नोटीस सुद्धा बजावली आहे. ज्या प्रसार माध्यमांनी हे केलेलं आहे, बातमीच्या प्रिंट केलेली आहे, पब्लिश केली, त्यांना आणि पेशंट या दोघांनाही केलेली आहे. आणि यामध्ये सगळ्या प्रकारच्या त्यांनी ज्या काही हे केलेलं आहे, कंप्लेंट्स केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी लिहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा खारघर विभागामध्ये मी त्यांच्याबद्दल कंप्लेंट केलेली आहे. ह्या सगळ्या बाबतीनंतर पेशंटची जेव्हा रिॲक्शन येते त्याविषयी तुम्हाला सर, पेशंटची आपुलकी, पेशंटचं प्रेम आणि पेशंटचा विश्वास हा माझ्यावर इतका आहे. तुम्ही माझ्या आत्ता जर बसलेले काही पेशंट असतील, तुम्ही आत्ताही बाहेर पेशंटचे माझे रिव्ह्यूज घेऊ शकता आणि त्यांचं ओपिनियन घ्या, रँडमली घ्या. मी म्हणणार नाही की याचं घ्या त्याचं घ्या, मी कोणत्याही पेशंटला बोलवणार नाही. तुम्ही बाहेर बसलेल्या कोणत्याही पेशंटचा एक व्हिडिओ घ्या, ते विलिंग असतील ते देतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचे रिव्ह्यूज ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी निगेटिव्ह रिव्ह्यू दिले, मी वेलकम आहे सर. मी कधीच कोणत्या पेशंटला फोर्स करणार नाही की तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोला. मी चुकलेलो असेल तर 100% चुकलोय. जर त्यांचा माझ्यावर विश्वास आहे तर तो विश्वास त्या व्हिडिओच्या मार्फत आणि त्यांच्या स्टेटमेंटच्या मार्फत कळेल तुम्हाला. ओके, तर हे होते डॉक्टर रुपेश वडगावकर. हे सगळे जे आरोप आहेत पेशंटने केले ते त्यांनी ते फेटाळलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलं तरी षडयंत्र असावं असं त्यांचं म्हणणं, आणि त्यांची झालेली प्रगती किंवा त्यांची होत असलेली प्रगती कोणाला ती खटकत असावी असा त्यांचा सरळ आरोप आहे. अर्थातच आपण अगदी म्हणजे तटस्थपणे ही बातमी केलेली आहे. जे डॉक्टर
डॉक्टर अविनाश अविनाश रुपे सर. त्यांच्याशी देखील या ठिकाणी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आणि अर्थात डॉक्टर जसे सांगतात त्या पद्धतीने आपण पेशंटच्या देखील रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. नाव काय तुमचं? माझं नाव आहे अनिता संजय करकटे. ओके. बरं कुठला तुम्ही? मी इथे म्हणजे मी कामोठ्यातच राहते. आमचं गाव कराड. बरं इथे मी आता इथे 15 वर्षापासून डॉक्टरांकडे ट्रीटमेंट आमची कुठल्या पूर्ण डॉक्टरकडे? फॅमिली रुपेश वडगावकर. मग कसा काय अनुभव आहे तुमचा सगळा? आमचा अनुभव खूप छान आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला खूप मदत पण केली. ज्या वेळेला आमच्याकडे पैसे वगैरे पण नव्हते ना, त्यांनी फ्री मध्ये आमची ट्रीटमेंट करून दिलेली. तुम्ही एकटाच ट्रीटमेंट घेते का? नाही, माझे जे नातेवाईक आहेत ना ते पण त्यांच्याकडे येतात. उदाहरणार्थ अंबरनाथ वरून, टिटवाळ्यावरून, परत खांदेश्वर वरून वगैरे आमचे सगळे नातेवाईक करकटेंचे इकडेच आहेत. तर एकंदरीत म्हणजे त्यांनी केलेली ट्रीटमेंट हे पाहता त्यांचा किती विश्वास आहे डॉक्टरांवर? हा आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचा पूर्ण विश्वास, कारण आमची सगळी माणसं ऑपरेशन वगैरे करून पण चांगली झालेली आहेत. ठीक आहे. बरं कुणी आरोप केला डॉक्टरांना की बाबा त्यांच्या ट्रीटमेंटमुळे म्हणजे एखाद्याला त्रास झाला असं काय ऐकलंय का तुम्ही? नाही, मी अजूनपर्यंत तर नाही ऐकलं. फक्त काल एक आता ऐकलेलं. फक्त याच्या अगोदर मी कधीच ऐकलेलं नाही. आजपर्यंत कधी? आजपर्यंत कधीच नाही ऐकलेलं. आता काल फक्त एकदा मी ऐकलेलं आहे. ते पण माझ्या मुलांनी सांगितलं. नाही तर ह्याच्या अगोदर मी आता 15 वर्ष झालं पण मी अजून ऐकलेलं नाही. नाव काय तुमचं? माझं नाव हरीश रामचंद्र पवार. कुठे राहता तुम्ही? मी सेक्टर 10 मध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स कामोठे. मध्ये, हो, कामोठ्यामध्ये. बरं किती वर्षापासून ट्रीटमेंट घेता डॉक्टरांकडे? मी 2010 पासून सरांची ट्रीटमेंट घेतोय आणि मी, माझा परिवार, माझा मित्र परिवार, आम्ही एकमेकांना रेकमेंड करतो की डॉक्टर सरांकडे तुम्ही काय असेल रेफरन्स घ्या, त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेट करा तुमचा आजार आणि त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. किती म्हणजे तुम्हाला किती विश्वास आहे त्यांच्या ट्रीटमेंटवर? 100-200% विश्वास आहे माझ्या मित्र परिवाराला, माझ्या परिवाराला आणि मला सुद्धा. बरं डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे एका पेशंटला त्रास झाला असा आरोप त्यांच्यावर केलेला आहे. आजपर्यंत अनेक वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेता तेव्हा कधी असे आरोप झाले होते ना? आता आरोप झाला त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? गेली 16 वर्ष आम्ही ट्रीटमेंट घेतोय. मी, माझा परिवार, माझा मित्र परिवार, आणि आम्हाला असं कधीच कुठला अनुभव आलाच नाहीये आणि आम्हाला या गोष्टीवर असं अजिबात विश्वास नाही की हे चुकीचं काहीतरी बोलण्यात आलेलं त्यांच्याबद्दल. तुम्हाला ऐकल्यानंतर काय वाटलं? आम्हाला शॉक बसला की बाबा आमची व्यक्ती दैव आहे आमचं ते. त्यांच्यामुळे आम्ही आज वयाच्या 50शीत सुद्धा आम्ही तरुणासारखे धावतोय, जे जिकिरीने काम करतोय, कारण हे बळ आम्हाला त्यांच्याकडनंच येतं ना. कारण आम्हाला ते प्रॉपर ट्रीटमेंट देतात म्हणून आम्ही धडधाकट आहोत ना. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावरती पूर्ण 200% विश्वास आहे. नाव काय तुमचं? पूजा मिलिंद कांबळे. बरं कुठे राहिला तुम्ही? मी सेक्टर 31 राहते, के सिनेमाजवळ. किती वर्षापासून आणि कुणाकडे ट्रीटमेंट घेता तुम्ही? मी डॉक्टर रुपेश कडनंच घेते ट्रीटमेंट. ऑलमोस्ट 2008 पासून घेते. ओके. मी जॉबला जात होती ना तेव्हापासून इकडे ट्रीटमेंट घेते. आधी तर ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा आली होती. म्हणजे काय थोडा हा, एक्सपिरियन्स? स्कूटीवरून मी पडली होती, स्लिप झाली होती. पावसाचे दिवस होते ना, तर ते मालवण हॉटेल जवळ पडली होती. तर त्या लोकांनी इकडे आणलं होतं आणि डॉक्टरने माझी एवढी चांगली ट्रीटमेंट केली आहे की तेव्हापासून आजपर्यंत मी, माझे मिस्टर, माझी 2 मुलगी आहेत. फिडरेशन नाही भेटलं तर सेकंड ऑप्शन नेहमी डॉक्टर रुपेशच आहे. माझे सासू सासऱ्यांना पण एमर्जन्सीमध्ये कितींदा मी आली आहे, ते एका कॉलवर येतात. कधी असं बोलत नाही ताई जरा थांबावं लागेल किंवा वेट करावं लागेल, उद्या या, संध्याकाळी या, कधीच नाही. कधी फोन केला, या ना ताई मी आहे, ताईच म्हणून बोलतात मला. आणि त्यांच्यावर तर मला डोळे बंद करून विश्वास आहे. त्यांनी केलेल्या ट्रीटमेंटवर तुमचा नेहमी चांगला विश्वास असतो? नेहमी त्यांनी जे ट्रीटमेंट दिली आहे, प्रॉपर कोर्स केला की मला पुढे कधी त्यासाठी मी परत येतच नाही, कधीच येत नाही. म्हणजे आज खोकल्यासाठी आली आहे तर परत खोकल्यासाठी आलीच नाहीये, असं आहे. ट्रीटमेंट पण त्यांचा काहीच नाही, कधी काही साईड इफेक्ट नाही, काय कोणालाच नाही. तर ट्रीटमेंटचा काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्यावर एका पेशंटने आरोप केला की त्यांनी केलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्या पेशंटला त्रास झाला. ऐकलंय का तुम्ही याविषयी कधी आणि तुम्हाला काय वाटतं? हा, आता हे आता सोशल मीडिया एवढा हे व्हायरल झालेला आहे, ते बघितलंय मी. पण माझं जे म्हणणं आहे, मी 2008 पासून म्हणजे ऑलमोस्ट 15-16 वर्ष झाले, अजून माझ्या तरी कुठल्या फॅमिलीमध्ये काही असा त्रास झालेला नाही इतर कोणाच्या आणि कधी विषयी ऐकलं पण नाही. मी हे इतर पहिल्यांदाच कोणाला त्रास झाला असं वाटलं? ऐकलं कधी? कधी नाही. हे कसं असतं माहितीये का, माणूस मोठा होतो ना, मग त्याचे दुश्मन उभे होतात, तेवढंच आहे, बाकी काहीच नाही. मी तर म्हणणार तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. डॉक्टर रुपेश गावकर कॉम्प्युटरमध्ये एकदम बेस्ट आहे. इव्हन नवी मुंबईसाठी मी म्हणणार एकदम बेस्ट आहे. डोळे बंद करून इकडे यायचं. नमस्कार, माझं नाव अर्चना सिद्धार्थ धीवर आहे. तुमचं नाव? सिद्धार्थ दिवार. ओके. इथे तुम्ही कोणाकडे आणि कधीपासून ट्रीटमेंट घेता? मी 13 वर्षापासून ट्रीटमेंट घेते रुपेश वडगावकर सर यांच्याकडे. मग काय नेमकं कसं काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? आता मध्येच गेल्या हप्त्यात त्यांना टायफॉइड झाला होता, तर त्यासाठी त्यांना इथे ऍडमिट केलं आम्ही. चांगली ट्रीटमेंट केली आणि त्यात नंतरच आम्हाला कळालं की ह्यांना जरा हार्टचा प्रॉब्लेम आहे. तर मग सरांनी हार्टचे पण डॉक्टर बोलवले, हार्टची पण चांगली ट्रीटमेंट दिली. तर आम्हाला कळलं की ह्यांना इमिजिएटली एन्जिओग्राफी करावी लागेल. तर सरांनी स्वतः पर्सनल दुसरा डॉक्टर सजेस्ट करून त्यांना इथं बोलवलं आणि ॲम्ब्युलन्स करून दिली. आम्ही गेलो,
हार्ट ओपन हे केलं आपण काय केलं एन्जिओग्राफी केली आणि मग संध्याकाळी 1 तास तिथं ठेवलं आम्हाला. लगेच डिस्चार्ज करून आम्ही परत इथं आलो. इथं आम्ही अजून 2-3 दिवस ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर आम्हाला घरी सोडण्यात आलं. तुम्ही Treatment स्वतः मी म्हणजे स्वतः इथेच होते. मी 3-4 दिवस मी इथे होते यांच्याबरोबर स्वतः. बरं तुमचा सगळ्यांचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे व्यक्तिगत तुम्ही पण कधी ट्रीटमेंट घेतली आहे का की हा मी कधी आम्ही आमच्या सर आता इथं शिफ्ट झालेत. पहिले तर आमच्या बिल्डिंग समोरच होते. तर आम्हाला कधी पण काय प्रॉब्लेम झाला रात्रीच्या सरांना जरी कॉल केला तर स्वतः कॉल घेऊन किंवा हॉस्पिटलला सांगून आम्हाला चांगली ट्रीटमेंट भेटते. तुम्ही कधीपासून घेता इथे ट्रीटमेंट? मला तरी मी डॉक्टरांना काहीतरी 2007 पासून ओळखतो. कसा एक्सपिरियन्स नाही खूप चांगलं आहे. एका पेशंटनं आरोप केले होते की डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे त्यांचे कॉम्प्लिकेशन्स वाढले आहेत म्हणजे त्यांना इतर त्रास झाला असं त्यांच्यावर आरोप केला होता. तुम्हाला ही माहिती पडली आहे का तुम्हाला कसं वाटतं सगळ्या गोष्टी? माहिती आहे मला, पण माझा अनुभव तर चांगला आहे. मी दुसऱ्याचं काय सांगू शकत नाही, पण माझा अनुभव तर चांगला आहे कारण आम्ही इथे ट्रीटमेंट घेतो. आता मला ह्यांचा हार्टचा प्रॉब्लेम कळलाय तर आता आम्ही सध्या तरी DY चाललोय की इथं आल्यामुळे मला हार्टचा प्रॉब्लेम माझा समजला. तर आता आम्ही DY जाऊन आमची ट्रीटमेंट आता सुरू घेतोय. आम्ही आता तिकडेच निघालोय DY. दुसऱ्यांचं मला माहित नाही, पण आमचा अनुभव चांगला आहे. या सगळ्या प्रकारानंतर ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ठरवा की नेमकं या प्रकारामध्ये खरोखर कोण दोषी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात न्यूज करता कामोठे. धन्यवाद.